कोमे अय ऐक की माझं काय झालंय? उन्हाळ्याच्या एवढं डब्याच्या डब पापड बिपड करून ठेवल्यात आहे सगळं आ मग काय झालं त्याला? नुसतं भरूनच ठेवती खायला काय द्यायचं नाही काय माणसाला भाजवून ही आणि ती सगळं खरं बाकीचं तुझं पापड केलं कुरडया केल्या कुठं आणखीन उडदाचं केलं ज्वारीचं बाजरीचं काय झालं ते ती जाऊ दे तिकडं पण तू स्वयंपाक का करतीस आज गॅसवर हा आधीच इथं गॅस भेटना झालाय माणसाला कामाचा मरणाचा मग चुलीवर करायचं ना स्वयंपाक सुटलंय बाहेर होत नाही चपात्या. होते त्या चपात्या होते त्या शिगडे आपल्याकडे एवढे मोठे शिगडी असली मग काय झालं? तू तळती का नाही ती सांग बाकीचं जाऊ दे तळून दाही करायचं बघायचं तर राहिलं ती बघलेला वेगळंच कसलं गरम व्हायला लागले काय सांगायचं तुम्हाला. उन्हानं गरम होणारच ना सांगायलाच नको. आणि वातावरण पावसाचं झालंय हो आबाळ आलेले मग काय तर बघा आज भाकरी काय बनवली नाही आज चपातीच बघा. आज चपाती चपातीच नाही की मग सकाळी पण चपाती आता पण तीच की. चपाती हा आणि भाकरीला पीठ पण नाही छान त्याच्यामुळे चपाती बनवायला लागले. भाचाला म्हणजे दवाखान्यात गेला होता बघा त्याला काय म्हणलं काय म्हणलं खायला आणि म्हणलं काहीतरी आपल्याला चायनीज बिनीज आणि म्हणलं त्याला खायला. हा अरे देवा वाव किती छान ना लाईट गेली गेली लाईट आता मग मी काय करू आता कसं बस कसा हे करायचं आता असंच तसं लाईटीला पण आताच मुहूर्त लागला होता बरा जायचा लगेच. बघ आपल्याकडे जुगाड आहे कळलं लय बॅटरी, टेन्शन बॅटरी. लिहिले का नाही हा आपल्याला बांधकाम कामगार योजनेमध्ये भेटलेली बॅटरी आहे ती उपयोगी ती कधी कधी माहिती का कधी कधी नाही काय माहिती का पावसाळ्यातच म्हणलं होतं भाच्याला आपण बेळापूरला गेलाय तर आपल्याला एक चायनीज आण हिनं सांगितलं चायनीज आणायला मग तिच्यासाठी बघा चायनीज आणले हा चटणी आहे आम्ही म्हणलं पनीरची भाजी मग बघा पनीरची भाजी बिजी आणली मस्त अशी पनीरची भाजी बघू आता कशी होते कसं नाही. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगू का हा सगळं सामान करून ठेवलंय बघा फक्त काय राहिले करायचे कुरवडे पण केले ते कुरवडे अजून करायचे ते आणि मला फराळाचं राहिले अजून कारण आता नाही केलं तर मग नवरत्नात काय खायचं मग दुकानात आणायचं ती राहिले करायचं ती काय करायला येईल कामावरून घर राहिली किती करायचं आता फराळाचं करायचं तर मी तळणार आहे बरं का सगळं आता एवढ्या चपात्या झाल्या ना त्याच्याबरोबर खायला प्रत्येकातले दोन दोन पापड तळायचं दोन प्रत्येकाची टेस्ट बघायची कशी लागते आणि कशी नाही ती आहे ना हा तर चला आमच्यातली गेली लाईट आता तनुजाला ती भांडी घासायला मी भांडे घासायचे ती आणखी लाईट गेली घाम यायला लागला कसला वार नाही वार शांत झालंय पण आबाळ आले बघा असं वाटतं संध्याकाळी पाऊस येतोय काही इतकं उकडतंय भयान उकडते काय सांगायचं तुम्हाला खतरनाक सगळीकडेच उकडतं तुम्हाला तर माहितीच असेल बरं का घेते चपात्या करून आता तनुजाला म्हणलं जा भांडी घासून याचा पटका मग घासते की बाई भांडी बरं तू कुरडयात तळ पापड सगळ्या तळायच्या सगळ्यातल्या दोन 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 तळायचं सगळं. हा असंच ब्लॉग कंटिन्यू पुढं बघत राहावा तापतय का नाही तेल ह्याचा विचार करावा लागेल मला आजच्या दिवसात दोन घेतले ते सगळं दोन दोन वा 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 ज्वारीच्या दोन घेतले ते कोंड्याच्या दोन घेतले ते प्रत्येक एक एक तळायचं बरं का आपल्याला सगळं दोन 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 हा म्हणजे असंच दोन दोन करूच तर दोन दोन करूच तर डबा पण दोन दोन उडतात आहे मग तर मंगन त्याची मिरची बाहेर आली तळून येऊ दे मग खाण्यात काय मजा आहे छान काय मजा आहे मिरची नव्हती भारी वाशी स्मेल इज गुड पापड्या प्रत्येक पापड तळून दाखवणार आहे तांदूळ का पापड ओकोच केवढं ज्वारीचं आहे ए ज्वारीचं नाही ती ज्वारीचं आहे ज्वारीचं आहे काय ज्वारीचं हा बरोबर त्याच आहे कढईच भरून होती अवघडच आहे त्याचं आता कडे भरूनच होत हा शी हाय कोंड्याचे हे जे गव्हाच्या कोंड्याची गव्हाच्या कोंडाचं छान त्याचा पण वासले मस्त येतो या असं नाही तर माणसं तोंडातनं पाणी यायचं तो बघू नको ना त्याला काय व्हिडिओ काय डोळा झाकून करू आहे डोळा असं ही कर की नाक दाबून धर तुझं मरण की मी नाक दाबून धरले तर
आ तळस तर ही आहे तांदळाच्या. काय अवघड आहे बाबा, नाकच धरून बस म्हणते आता. कसलं होतं या, हुक नाही ते पापड आहे. भारी होते रे या. त्याला भुळूक का पडले मध्ये काढताना छान. तूच काम केलं असेल ती. नाही मी नाही काय केलं. दुपटी टिपटीनं फुलणारं माझं पापड झालं ते बघा. मंगन विषय आहे का काय विषय आहे का? मग बस की आता त्याला पार विषय आहे फुगून का? विषय आहे. ओके तर कसला मोठा झाला आहे का? त्याच्यातनं बाहेर यायला लागला तेलातनं पण. कढई मधनं बाहेर यायला लागला. हा? मग काय लय भारी भारी पापड झाले या. बघा शी आहे पोह्याचं. पोह्याचं पण टाकून बघूया आपण. वा 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 मीच केलेला आहे त्याच्यामुळे तसं फुगत या. पापडी सोबत तू फुगू नको म्हणजे झालं. का ग? स्वयंपाक कोण करायचं सकाळी मग. आता आल्यावर म्हणणार तर गावात नेमकं पापड तळले ते का नेमकं काय त्याला आठवायच धरलं या. डबा संपवायचा म्हणल्यावर असं काय काय करून करावंच लागतंय आता. कसलं भारी होते पोह्याचं ना. हो छान झाले त्याला. शेवटची लास्ट मुंबडी. अगं वेपर्स का घेतलं नाही मम्मा. नाही नाही ती नाही. का ग सॅम्पल ग सॅम्पल. ह्याच्यात खायला ते नवरत्न. तळून दाखवायचंय आपल्याला. तुला खायला नाही सांगितलं मी. ती पण बघा कसलं भारी झाले हे का. ती बी कढईतनं बाहेर निघायला लागलं तोपर्यंत. हा ह्याला पण आपण बाजूला काढून घेऊया. हळूहळू सांडचे सगळं तेल पण येईन बाहेर उडून. ओके लय मोठं मोठं होतं या. हो एकच नंबर. बघा एवढं पार मोठं ताट भरलं तरी थांबायचं नावच घे नाही हिनं तर. हा मग आता प्रत्येक केलेला आपल्याला तळून दाखवायचंय म्हणल्यावर आता मग इतकं तळाय सांगितलं होतं का. एक एक तळायचा असतो या सॅम्पल झालं म्हणून. हा बस झालं की आता. बस झाले की मग बस म्हणून आणखीन टाकती एक त्याच्यातून. झालं आता. काय आता काय राहिले फक्त करायचं सांडगं राहिले ते करायचं अजून हो आपलं. सांडगं काय तळून दाखवायचं का मग. सांडग्याची भाजी बनवायची. हो सांडगं बाबा राहिले ते बनवायचं बघा आता. बनवायचं तर सांडगं पण आता. तर चला आता आल्यावर जेवायचं मस्त असं जेवण करायचं बघा. हा आणि बघा माझ्या पापड्या प्रत्येक पापडी बघा कशी फुलली. डबल टिबल पापडी फुगली या. ही आहे ज्वारीची, ही आहे त्याच्या कोंड्याची. मग छान होते छान होते. छान आहे ना. हा ती काय आहे? मी खातो बस. मी बघत बसती घेतो तुला. मोड बरी या अर्धी कशी वाजती बघू. हा आता कसं वाजल्यासारखं वाटते ना. छान झालं पोहे पण पापड. टेस्ट आहे त्याला. बघा करून तुम्ही पोह्याचे पापड पण लय भारी लागतात. हा आणि गावात तर एकच नंबर. मग त्याला आता जेवायची तयारी चालू करू आपण लगेच. गावात मी तरी वापरा. मग तीच की ताट ही घेऊ की तोपर्यंत. तर बघा आता जेवायला घेतलंय बघा. लगेच ताट वाढून. काय कशाची भाजी आणली होती ग विसरली मी. पनीरची. हा पनीरची भाजी आणली होती. आणि हो का ताट लगी वाढायला चालू केली ती बघा इकडं. आणि हे काय आहे पापड आहे. पापड घ्या वाडा आता जेवायला द्या लवकर. ताट तयार करून भुका लागले ते आता. त्याचा वास घेत बसायचा का आता भाजीचा. दे दो ताट करके. बघा स्पेशल ताट कसं उन्हाळ्याचं स्पेशल ताट चालू केलंय बघा. असं ताट तर भरलंय की नेमकी त्यातलं नक्की पापड खाओ का आमटी खाओ चपाती खाओ नक्की काय खाओ आता हे कळलं पाहिजे नक्की त्यातलं. सगळंच खायचं एकदाच. पोटाचे ओव्हरलोड खायचं नाही मामा. तर चला आमचा एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला टाटा बाय बाय.